मंडळी, 6 जुलै आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला गुपचूप ही 2 तुळशीची पानं ठेवायची आहेत, जेणेकरून आपल्या घरातील 7 पिढ्यांचे वास्तुदोष, ग्रहदोष तसेच दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरात अखंड माता लक्ष्मीचा वास राहील, पैशांचा ओघ सतत सुरू राहील। त्यासाठी 2 तुळशीची पानं घ्यावीत आणि देवघराजवळ आसन घेऊन बसावं। देवाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा। पूजा झाल्यावर हा उपाय आपण करावा। त्यानंतर 1 वेळा श्री विष्णू सहस्र नामाचं पठण करावं आणि 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। उजव्या हातामध्येच ही तुळशीची पानं आपण ठेवावीत। त्यानंतर ही पानं श्रीहरींच्या चरणी अर्पण करावीत। म्हणजेच तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा विठू माऊलींची मूर्ती असेल, त्यांच्या चरणी ही पानं अर्पण करावीत। दिवसभर रात्रभर ती तिथंच ठेवावीत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यावर ही पानं लाल कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीत किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसा अडका ठेवता त्या ठिकाणी ही पानं ठेवावीत। यामुळे आपल्या घरात बरकत होते आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते। तसेच पैशांसंबंधी सर्व प्रकारच्या समस्या या दूर होतात। श्री स्वामी समर्थ।